सासूबाईंसाठी खास टिप्स. माझं घर ऐवजी आपलं घर म्हणा. सुनेला सारखं हे माझं घर आहे, इथे असंच चालतं असं म्हणून परकेपणाची जाणीव करून देऊ नका. तिच्या माहेरचा आदर करा. सुनेच्या आईवडिलांबद्दल किंवा माहेरच्या पद्धतींबद्दल कधीही वाईट बोलू नका. मुलावरचा हक्क थोडा सैल करा. लग्न झाल्यावर मुलगा पत्नीला वेळ देणारच याचा अर्थ तो तुमच्यापासून दूर जात नाही हे स्वीकारा. सून आजारी असताना आई बना. जेव्हा सून आजारी असेल तेव्हा तिला आराम द्या आणि तिची आईसारखी काळजी घ्या. ती हे कधीच विसरणार नाही. बदल स्वीकारा. काळ बदलला आहे, त्यामुळे नवीन तंत्रज्ञान, नवीन कपडे किंवा नवीन विचारपद्धती समजून घेण्याचा प्रयत्न करा. सुनेसाठी खास टिप्स. सासूला बदलण्याचा प्रयत्न करू नका. सासूबाई 50-60 वर्षापासून एका विशिष्ट पद्धतीने जगत आल्या आहेत. त्यांना अचानक बदलण्याचा हट्ट धरू नका. छोट्या गोष्टी सोडून द्यायला शिका. सासूबाई वयाने मोठे आहेत. कधीतरी एखादी गोष्ट रागावून बोलल्या तर मनात धरून न ठेवता तिथेच सोडून द्या. त्यांच्या आवडीनिवडी जपा. सासूबाईंना काय आवडतं, त्यांना कुठला पदार्थ आवडतो, कधीतरी त्यांच्या आवडीचे करून त्यांना सरप्राईज द्या. माहिती शेअर करा. तुम्ही बाहेर कुठे जात असाल तर सासूबाईंना सांगून जा. यामुळे त्यांना तुमचा आदर राखल्यासारखे वाटते. सणवार किंवा परंपरा शिका. घरातल्या जुन्या पद्धती, सण उत्सव कसे साजरे करतात हे सासूकडून आनंदाने शिकून घ्या. नात्यात गोडवा आणणाऱ्या टिप्स. दोघांसाठी. एकत्र फिरायला जा. फक्त सासू आणि सून दोघींनीच कधीतरी एकत्र भाजी आणायला मंदिरात किंवा हॉटेलमध्ये चहा प्यायला जावे. यामुळे बॉन्डिंग वाढते. गुपित घरातच ठेवा. घरात काही वाद झाला तर फोन करून लगेच आपल्या माहेरी सुनेने किंवा इतर मुलींना, नातेवाईकांना सासूने सांगू नका. एकमेकींना स्पेस द्या. 24 तास एकत्र राहिल्याने खटके उडू शकतात, त्यामुळे दोघांनाही स्वतःसाठी थोडा वैयक्तिक वेळ मिळू द्या. मुलांच्या संगोपनात सुवर्णमध्य काढा. नातवंडांना कसे वाढवायचे यावरून वाद घालण्याऐवजी सासूचा अनुभव आणि सुनेचे आजचे ज्ञान यांचा मेळ घाला. थँक्यू आणि सॉरी म्हणा. चूक झाल्यास सॉरी म्हणायला आणि एकमेकींना मदत केल्यास थँक्यू म्हणायला अजिबात लाजू नका. असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.